उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील आसनगाव, कळंभे, खर्डी, चिखलगाव, मुगाव, डोळखाम, गांधुळवाड, चौढे, नडगाव येथील हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या प्रयत्नातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर तळपाडे, आसनगाव ग्रामपंचायत सरपंच रवीना कचरे, उपसरपंच राहुल चंदे, शहर प्रमुख बॉबी चंदे, उपशहर प्रमुख दीपक चंदे, उपतालुका प्रमुख नितीन चंदे, तालुका प्रमुख शिवाजी चंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर चंदे, माजी पंचायत समिती सभापती रेश्मा मेमाणे, महिला आघाडी शकुंतला लांगी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, माजी सरपंच संजय भांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर मेमाणे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख दत्तात्रय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे, ग्रामपंचायत सदस्य रोहित कांबळे यांसह आसनगावमधील 200 कार्यकर्ते, मुगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश ढमके, रानवीर ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर राऊत, चिखलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सतीश देसले यांसह किन्हवली भागातील 50 कार्यकर्ते, उपतालुका प्रमुख किशोर शेलवले, उपतालुका प्रमुख विकास चौधरी यांच्यासोबत डोळखाम विभागातील विभाग प्रमुख मालू खोडका यांसह शेकडो कार्यकर्ते, खर्डी येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका समन्वयक अनिल मडके, दिनेश सदगीर, शैलेश मयेकर यांसह 100 कार्यकर्ते, कळंबे बोरशेती ग्रामपंचायतचे धडाडीचे सदस्य तथा समाज कल्याण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, ग्रामपंचायत सदस्य मोनल पहुरकर, ग्रामपंचायत सदस्य रश्मी जवरे यांसह कळंबे येथील 150 कार्यकर्ते, आगरी सेना तालुका प्रमुख श्यामभाई कोरडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना विनोद म्हसकर, नडगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख अवधूत भालके, गोलभण ग्रामपंचायतचे उपसरपंच कांचन घरत, जिजाऊ शाखा प्रमुख किशोर घरत, खर्डी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दिनकर सदगीर अशा एकूण शहापूर तालुक्यातील 1000 कार्यकर्त्यांनी शनिवार दिनांक 7 जून 2025 रोजी ठाणे येथील मातोश्री गंगूबाई शिंदे बहुउद्देशीय सभागृह येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। मनोहर पाटोले, स्टार महाराष्ट्र न्यूज, शहापूर।